नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, कालच्या दिवसामध्ये 2 मैदानं पार पडली आणि काल संपूर्ण दिवसांमध्ये या दोन्ही मैदानाची खूप सारी चर्चा झाली। तर एक मैदान होतं जे आपलं पारंपरिक नागठाण्याचं मैदान आणि दुसरं मैदान होतं सुळेवाडीचं खानापूर सांगलीचं मैदान। आणि मित्रांनो, पहिलं जे मैदान झालं नागठाणे, या मैदानाचे 1 नंबरचे मानकरी ठरले घरणिकीचा राजा आणि जीवन ड्रायव्हरांचा सुंदर। तर आपण या दोन्ही बैलांचं प्रथमतः अभिनंदन करूया की त्यांनी कालच्या नागठाण्याच्या मैदानामध्ये 1 नंबर केला। मित्रांनो, घरणिकीचा राजा ज्या प्रकारे पळतोय ते बघून खूप बरं वाटतंय की एक सर्वसामान्य शेतकऱ्यांचा बैल म्हणून ज्या बैलाची ओळख आहे त्या बैलानं खूप जबरदस्त पळ मागील पुसेगावच्या मैदानापासून दाखवला आहे आणि ते सिद्ध करून दाखवतात की पुसेगावचा मानकरी जो बैल होतो त्याच्या मागे सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद राहतो। आणि त्याच प्रकारचा पळ पुसेगावच्या नंतर आपल्याला घरणिकीचा राजाचा बघायला मिळतोय। आणि मित्रांनो, या स्पर्धेच्या नंतर दुसरी स्पर्धा झाली ती आपली सुळेवाडीची स्पर्धा। आणि ही सुळेवाडीची स्पर्धा काल जशी पार पडली तशी संपूर्ण सोशल मीडियामध्ये एका विषयाची आणि सेमी क्रमांक 3ची मोठ्या प्रमाणावर चर्चा चालू आहे। सेमी क्रमांक 3 मध्ये झाला असं की सेमी क्रमांक 3 जसा जाहीर झाला तसं आज बरेच जणांचं जे त्या मैदानामध्ये उपस्थित होते त्या सर्वांचं असं म्हणणं आहे की सेमी क्रमांक 3 जाहीर झाल्याच्या नंतर बकासूरचे मालक मोहिल शेठ धुमाळ यांनी बकासूरला सेमी क्रमांक 3 मध्ये न पळवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी बकासूरला गाडीमध्ये भरून ते मैदान सोडून निघून गेले। आणि मित्रांनो, ह्याची पुष्टी करणारा एक व्हिडिओ म्हणजे काल ह्या मैदानाचं चित्रीकरण ज्या वाहिनीवरून होत होतं, पृथ्वीराज स्पोर्ट लाईव्ह हे जे चॅनल आहे त्याच्यावरती तुम्ही 3 तास 48 मिनटं आणि 10 सेकंद या टायमिंगला जाऊन त्याच्या पुढे 1 मिनिटभराचा संवाद तुम्ही बघू शकता की त्याच्यामध्ये जे कॅमेऱ्याच्या बाजूला बोलत आहेत त्यांची एक चर्चा चालू आहे की बकासूर 3 सेमी पळण्यासाठी गेला का। तर ते बोलत आहेत की बकासूर 3 क्रमांकाला न जाता बकासूर मैदानातून निघून गेला आहे। त्याच्यामुळे हे कन्फर्म होतं की काल बकासूरला गाडीमध्ये भरून मोहिल शेठ धुमाळ हे मैदान सोडून निघून गेले होते। आता ते का गेले होते काही संवाद त्यामध्ये कुठला क्लिअर होत नाही आहे, परंतु 60,000 80,000 आणि चिठ्ठी असा काहीतरी तो विषय आहे की चिठ्ठीचा 60,000 80,000 असे ते शब्द आहेत। ते कशाच्या बाबतीत बोलत आहेत काय बोलत आहेत ते आपण ते बोलू इच्छित नाही, परंतु सेमी क्रमांक 3 जाहीर झाल्याच्या नंतर मोहिल शेठ धुमाळ मैदान सोडून गेले आणि बऱ्याच जे मैदानावर उपस्थित लोक होते त्यांचं असं म्हणणं आहे की जो बकासूरबरोबर दुसरा बैल पळत होता बोक्या, तो आयोजकांचा बैल होता आणि त्याच्यामुळे आयोजकांनी मग कुठेतरी मोहिल शेठ धुमाळ यांना विनवणी केली आणि मग ते पुन्हा मागे आले आणि त्यांनी सेमी क्रमांक 3 पळवण्याचा निर्णय घेतला। आता ते सेमी क्रमांक 3 मध्ये 3 गाड्या महत्त्वाच्या होत्या। पहिली गाडी होती आपला निंबाळकर सरांचा सर्जा आणि त्याच्याबरोबर पळत होता वाघेरीचा बादल। दुसरी गाडी होती जावेदभाईंचा सर्जा आणि एडुसूंचा सुंदर आणि तिसरी गाडी होती बकासूर आणि बोक्या। आणि मित्रांनो, मग पुन्हा एकदा 3 सेमी पळण्यासाठी तयार झाला, परंतु त्यापुढे एक मोठा विषय झाला की 3 सुटला परंतु बकासूरची गाडी सुटलीच नाही। आता सुटली नाही की सोडली नाही हा आपल्याला काही विषय माहीत नाही, परंतु बकासूरची गाडी आपण म्हणतो सुटली नाही आणि बकासूर खाली गेलाच नाही। परंतु जसा सेमी पूर्ण झाला आणि जसा सेमीचे हे गट पूर्ण झाले, आयोजकांनी एक निर्णय घेतला की बकासूरची गाडी सुटली नाही आहे, त्याच्यामुळं बकासूर फायनलला डायरेक्ट पळणार आहे। आणि मित्रांनो, या विषयावर आपलं म्हणणं जर विचाराल तर हा निर्णय साफ चुकीचा होता, कारण का मैदानामध्ये जेवढे बैल येतात ते सर्व शेतकऱ्यांचेच बैल असतात आणि जर तुम्ही आज बकासूरसाठी एक नियम लावत असाल की एखादी गाडी सुटली नाही किंवा क्वालिफाय झाली नाही तर तुम्ही डायरेक्ट एखाद्या गाडीला पळवण्याचा निर्णय घेत असाल तर तो साफ चुकीचा आहे। आणि याच्यासाठीच बैलगाडा संघटनेची गरज आहे, कारण का बैलगाडा संघटना आपण इतके दिवस सांगतोय की बैलगाडा संघटना याच्यामध्ये असायला पाहिजे, कारण का आज आयोजक काही नियम बनवायला लागले
त्यांच्या मनाला येतात ते निर्णय काही घेतात आणि काही नियम बनवतात. आता जो सेमीफायनल जिंकलाच नाही तो बैल पळवणे कसं कितपत योग्य आहे हे आयोजकांनाच माहीत. परंतु मग त्याच्यानंतर मोहिल शेठ यांनी स्टेजवरती येऊन सांगितलं की मी फायनलला बकासूर जुंपणार नाही आणि मग तो विषय सॉर्ट आऊट झाला. परंतु आयोजकांचा निर्णय बकासूरला सेमीफायनल न जिंकता फायनलला पळवणे. परंतु बाकीचे जे सेमीचे बैलमालक होते त्यांनी विरोध केल्याच्यामुळे बकासूर पळवणार नाही असं सांगितलं. आता मैदानामध्ये जे लोक उपस्थित होते तेच या प्रकारे योग्य सांगू शकतात. परंतु जो बैल सेमीफायनल जिंकला नाही आहे त्याला डायरेक्ट फायनलला पळवणे, हा एखादा सामना झाला असेल किंवा आयोजकांना निर्णय देणे थोडंसं कठीण होत असेल तर ती गाडी आपण एक वेळ फायनलला पळवू शकतो. परंतु जो बैल सुटलाच नाही, जो बैल कुठेतरी सेमीफायनल जिंकलाच नाही, त्या बैलाला मला वाटतंय किंवा आयोजकांना वाटतंय म्हणून पळवणे हा त्या मैदानामध्ये आलेल्या सर्व बैल मालकांवरती अन्याय आहे. आणि मित्रांनो, जर काल तुम्ही मैदानामध्ये बघितलात तर पूर्ण दिवसांमध्ये फक्त 26 गट पळाले आणि 26 गट पळून या मैदानाचा फायनल होऊ शकला नाही. म्हणजे काय नियोजन केलं होतं ते त्यांनाच माहीत. मित्रांनो, यंदा आम्ही पुसेगावच्या नियोजनाला मानलं, हॅट्स ऑफ पुसेगाववाल्यांना, की खरोखरच त्यांनी मैदाना कसं प्रकारे करायला पाहिजे हे संपूर्ण महाराष्ट्राला एक आदर्श घालून दिला आहे. मित्रांनो, 1000 गाड्यांची नोंद झाली होती, 1000 गाड्या आणि प्रॉपर 100 गट पळाले, 100 गट पळाले, 10 सेमी पळाल्या आणि मित्रांनो 10 सेमी पळून 10 गाड्यांचा फायनलसुद्धा पुसेगाववाल्यांनी घेतला. आणि इथे 26 गट पळत आहेत आणि 26 गटामध्ये 4-5 गाड्या पळून जर फायनल होत नसेल तर हे संपूर्णपणे आयोजकांचा दोष आहे. आणि मग आपल्याला वाटतंय म्हणून काहीतरी निर्णय घ्यायचे, याच्यातून मित्रांनो बैलगाडा क्षेत्र पूर्णपणे बदनाम होणार. मित्रांनो, हा बकासूरचा मुद्दा आहे म्हणून कोण टीका करत नाही आहे, तर बकासूर बरोबर इतर बैल देखील सर्वच आपलेच आहेत, नंदी आहेत. आणि आज सर्व नंदी आपले असताना आपण कुठल्या तरी एका बैलाला जास्त वेटेज देऊन त्याच गोष्टीचं काहीतरी घेऊन बसायचं. आणि मित्रांनो, एक लक्षात घ्या की आम्ही सुद्धा बकासूर प्रेमी आहोत, परंतु बकासूरचा उपयोग करून कोणतरी काहीतरी वेगळे घडवू इच्छित असेल तर त्याचा विरोध नक्कीच झाला पाहिजे. कारण का बकासूर हा आत्ता सध्याचा महाराष्ट्राचा क्रमांक 1 नंबरचा बैल आहे. आणि हा क्रमांक 1 नंबरचा बैल जेव्हा मैदानामध्ये येतो तेव्हा त्याचे फॅन फॉलोअर्सही तितकेच आहेत. आणि जेव्हा अशा बैलाच्या बाबतीत काहीतरी होतं किंवा अशा बैलाला मधूनच मैदानातून बाहेर नेलं जातं, पुन्हा आणलं जातं, तेव्हा किंवा त्याच्याविषयी काहीतरी त्याची गाडीच सुटेत नाही तर चर्चाही होणारच आहे. आणि त्याच्यानंतर चर्चा जर झाली तर त्याच्यात काही वाईट वाटण्यासारखी काही गोष्ट नाही आहे. कारण का बकासूर आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये वन अँड ओन जर शर्यत लावली ना, की आता आपले बैलगाड्या शर्यतीमध्ये 2-2 बैल पळतात, म्हणजे छकड्याला 2 बैल बांधतात. परंतु बकासूर आणि असा एक बैल जर पळवला तर सध्याच्या घडीला बकासूरला पराभूत करेल असा महाराष्ट्रामध्ये बैल नाही आहे. आणि मग अशा बैलाला आज जर वेगळ्या पद्धतीने काहीतरी ट्रीट केलं जात असेल तर ते साफ चुकीचं आहे. बाकी कालच्या मैदानामध्ये का बकासूरला गाडीत भरून परत घेऊन गेले होते, नंतर काय झालं असं की पुन्हा ते घेऊन आले, पुन्हा कशामुळे बकासूरची गाडी सेमी क्रमांकाला नाही सुटली, हे बकासूर आणि बकासूरच्या मालकांनाच माहीत. पण एक बकासूर प्रेमी म्हणून आम्हाला अशा गोष्टी बकासूरच्या बाबतीत घडत आहेत हे बघून खूप वाईट वाटतं. की आम्हाला दररोज वाटतं की बकासूर आज गुलालामध्ये राहायला पाहिजे, दररोज वाटतं की आज बकासूरने एखादी शर्यत जिंकली पाहिजे. मागील काही मैदानामध्ये बकासूरचा सतत पराभव होतोय ते बघून असे कित्येक महाराष्ट्रातले लोक आहेत की ज्यांना बकासूर हरतोय हे बघून खूप दुःख होतं. परंतु मित्रांनो, बकासूर का हरतोय याच्या मागची कारणं शोधणे ही आता काळाची गरज झाली. बाकी जे झालं ते झालं. पुन्हा अशी आशा करू की पुढच्या मैदानांमध्ये बकासूर आपल्याला पुन्हा एकदा गुलालांमध्ये असेल आणि तोच दरारा आणि तीच दहशत घेऊन पुन्हा एकदा त्या मैदानांमध्ये आपलं आणि आपल्या मालकांचं नाव रोशन करताना दिसेल. धन्यवाद.